एकूण कुटुंबाची हीच मागणी आहे की ही आत्महत्या जे सर्व ठरवतात हे चुकीचं आहे। आत्महत्या नसून ही हत्या आहे। जे की आनंद गर्जे आरोपी याने आईला आणि मुलीच्या वडिलांना फोन करून सांगितलं। अगोदर सुसाईडचं कारण सांगितलं, औषधाचं सांगितलं, नंतरून वडील जेव्हा म्हणले फोन तिच्याकडे द्या तर त्यानंतर त्यानं फोन कट केला। फोन कट केल्याच्या नंतर आईला फोन करून डायरेक्ट सांगतो की तुमची मुलगी फाशी घेऊन माझ्यासमोर आहे, मी हॉस्पिटलला आहे। एकतर हा सुशिक्षित आहे, PA स्वतः पंकजाताईचा। याला हे माहिती असावं की फाशी घेतल्याच्या नंतर ऑन स्पॉटला पोलीस डिपार्टमेंट बोलून पंचनामा केला जातो आणि त्यानंतर जे काय असेल ते कायदेशीर कारवाई आणि हॉस्पिटलला नेलं जातं। फाशी घेतली असती तर ही यांनी याच्याकडे फोटो पाहिजे होते। दुसरी गोष्ट आमचा सरळ दावा आहे की याने याच्यामध्ये भांडण केलं, भांडणामध्ये यांनी तिचा गळा दाबलेला आहे। गळा दाबला जेव्हा बेशुद्ध वगैरे पडली असावी तेव्हा यांनी भीतीपोटी हॉस्पिटलला घेऊन गेलेला आहे। हॉस्पिटलला घेऊन गेला, तिथं मृत घोषित केलं असावं तेव्हा हा पळ काढलेला आहे यांनी। आणि हा खोटं बोलत आहे। 31व्या मजल्यावरून 30व्या मजल्यावर आलो वगैरे, जर 31व्या मजल्यावरून 30व्या मजल्यावरून जर बघितलं असता 350-400 फूट खोल दिसतंय, डोळे फिरतात माणसाचे। हा सरळ खोटं बोलतोय। त्या ठिकाणी टूल मांडलेला आहे, दुसरी चावी असते रूमची, चावी असताना देखील याला टूल हे करून टूलच्या वरती जर अंतर बघितलं तर त्याला चढण्याचं तुम्ही व्हिडिओ मार्फत सर्व पाहिलेलं आहे। कमीत कमी 15 फूट आहे। आता याचा कोणता मोठा हात आहे असा की 15 फुटापर्यंत याचा हात पोहोचू शकतो किंवा हा उंच चढू शकतो? हे सरसर या ठिकाणी पुरावे, फेक पुरावे गोळा करण्याचं कारण आहे याचं। आणि हा पळती भूमिका करत आहे, लपून बसून बाईट देत आहे। ही पूर्णपणे बाईट चुकीच्या देत आहे आणि स्वतः आत्महत्या असं सगळ्या जगाला सांगत आहे। आत्महत्या नसून ही हत्या आहे। पॉलिटिकल दबावपोटी मीडिया असो, पूर्ण घरचे असो, आम्हाला कोणी दबाव टाकू नये। रीतसर पोलिसांनी सुद्धा याच्यावर चौकशी केली पाहिजे आणि चौकशी ही CBI किंवा SIT मार्फत ही करण्यात यावी। दुसरी गोष्ट, आनंद गर्जे हा एवढा मूर्ख माणूस असेल म्हणून आम्हाला कधी वाटलं नव्हतं। कोणत्याही लेकीबाळीचं चांगलं हवं हे ग्रामीण भागात आमच्या आईवडिलांना वाटते। त्या अनुषंगाने याचं लग्न आमच्या मुलीचं लावून दिलं। आमची भाची आहे। यानंतर यांनी जे त्रास चालू केल्याच्या नंतरून वारंवार कळवलं आईवडिलांना। आईवडिलांनी समंजस भूमिका घेतली, नवीन होईल, हे होईल, ते होईल। त्यानंतर यांनी ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली, तू जर असं केलं तर मारेल, हे करेल, ते करेल म्हणून गौरीनं कोणाला जास्त सांगितलं नाहीये। गौरी ही आत्महत्या करणारी मुलगी नव्हती, स्वतः डॉक्टर होती पेशाने। डॉक्टर हे इतरांना वाचवतात, ना की आत्महत्या करतात। गौरीच्या बाबतीत जो काय निर्णय हा सांगत आहेत आत्महत्या नसून ही हत्या आहे, याची कठोर आणि कायदेशीररित्या पूर्णपणे चौकशी व्हावी। माननीय पंकजताई मुंडे मंत्री यांना सांगणं आहे माझं, तुमचा PA म्हणून तुम्ही त्यांना दडपवू नका, लपवू नका। आम्ही गोपीनाथ मुंडे साहेबांना देव्हाऱ्यात पुजतो, आमचं सुद्धा तेवढंच प्रेम आहे। तुम्ही आम्हाला एक आपुलकीने जसं साहेबांना आम्ही मानतो तसं तुम्ही आम्हाला आपलं माना आणि या लेकीला न्याय द्यायचं काम करा। तुमच्या कुटुंबावरती आता दबावाचा विषय म्हटले, राजकीय दबाव, नेमकं कोण दबाव आणण्याचा प्रयत्न करते? आणि सरळ काल अंत्यविधी झाला। अंत्यविधी झाल्याच्या नंतर ठीक आहे, थोड्या रागाच्या दृष्टिकोनातून सर्व म्हटले की दारापुढंच अंत्यविधी करायचा आहे, लाकडं आणून वगैरे। दोन्ही पण परिवाराच्या वतीनं समंजस करून थोडं अंतर त्यांच्या हिशोबाने स्वतः त्यांनी थोडं लांब अंतरावर करा म्हणून सांगितलं। जेव्हा त्या ठिकाणी लाकडं वगैरे टाकण्यात आले त्यानंतर बॉडी त्या ठिकाणी उचलून त्या ठिकाणी मांडण्यात आली। तिथून पुढे सुद्धा बॉडीची विटंबना करतायत हे लोक। तुमची बॉडी घेऊन माहेरी घेऊन जा म्हणतायत, इथं नाही पलीकडे दुसऱ्या रानात हे करा म्हणतायत। म्हणजे सरळ पाणी पाजायचं म्हणलं तर पाणी पाजायला कोणी येत नाहीये समोर। आणि या ठिकाणी 4 तास आम्हाला अक्षरशः त्यांनी सर्वांनी त्रास दिलेला आहे। 4 तास आम्हाला त्या ठिकाणी अंत्यविधी करता आलेला नाहीये आणि बाजूला घेऊन त्यांच्या स्वइच्छेनुसार सुद्धा अंत्यविधी करायचा म्हटलं तरी ह्या लोकांनी माहेरी वगैरे घेऊन जा असं हे झालेलं आहे। त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट सुद्धा पाहता शांत बसलेलं होतं। आम्ही एवढे वेडे नव्हतो, आम्ही एवढे हे नव्हतो की आम्ही मारायला यांना सुटणार। पोलीस डिपार्टमेंट सुद्धा त्यांच्या बाजूनं त्या ठिकाणी होते। त्या ठिकाणी आम्हाला कसलाही 3.5-4 तासामध्ये हे नाही। अंजलीताई दमानी यांना जेव्हा व्हिडिओ कॉल वगैरे करण्यात आला त्या ठिकाणी तिथून SP साहेबाला वगैरे कॉन्टॅक्ट वगैरे झाले, तिथून पुढे ही बातमी आणि त्या ठिकाणी कॉल गेल्याच्या नंतर आम्हाला त्या ठिकाणी अंत्यविधी करण्यात आला। आम्हाला अक्षरशः खूप काही त्रास झाला। त्या लोकांनी जी वागणूक दिली ही अतिशय चुकीची वागणूक आहे। गौरीला जिवंत असताना तर अन्याय हे तो झालाच, परंतु मृत्यू झाल्याच्या नंतर सुद्धा ज्याप्रमाणे त्यांनी वागणूक दिली हे खूप वेदनादायक आहे आमच्यासाठी।
मात्र हे सगळं होत असताना आता जो तपास चालू आहे त्या तपासावरती तुम्ही समाधानी आहात का? नेमक्या काय मागण्या असणार? तपासावर आम्ही कसलंही समाधानी नाही आहे. आमची सरळ सरळ मागणी आहे SIT चौकशी व्हावी. यामध्ये माननीय ताईसाहेबांनी क्लिअर खट सांगावं की माझा PA असला तरी याच्यावर कायदेशीर चौकशी व्हावी, याच्यावर कायदेशीर जो काय कठोर भूमिका व्हावी. मानसपुत्र वगैरे मानला तर तुम्ही ही मानस सून आहे तुमची, तुम्ही स्वतःची सून म्हणून स्वतःची मुलगी या ठिकाणी समजून तुम्ही जो काय असेल तो निर्णय घ्यावा. PA येतील जातील भरपूर होतील, परंतु आमच्या लेकीला न्याय कधी मिळेल? जर तुम्ही दाबून हे प्रकरण कोणी ठेवू नये, दाबून ठेवलं तर अशा कित्येक लेकीबाई ह्या गोरगरिबांच्या जातील, याच्यावर कोणी बोलायला तयार होणार नाहीये. मात्र पोलिसांनी जो सुरुवातीला तपास केला, जो पंचनामा केला, नेमका आक्षेप तुमचा कुठल्या आक्षेप आमचा सरळ सरळ आक्षेप आहे की ही आत्महत्या नसून हत्या आहे. स्वतःहून सांगतोय अनंत गर्जे की सुसाईड केली, त्यानंतर सांगत आहे की फाशी घेतली. म्हणजे हे जो ठरविल ती पूर्व दिशा का? न्यायालय काय? ते सुद्धा सर्व बोलताय आत्महत्या नसून ही हत्या आहे, मृत्यू आहे आकस्मिक. याचं कारण काय हे पूर्ण उघडकीत न येता आत्महत्या कोणी बोलू नये. ही आत्महत्या नसून ही हत्या आहे. यांनी स्वतः काही पण सांगतोय आत्महत्या वगैरे. हा स्वतः होता तिथं, ना आम्ही होतो नाही तर कोणी होतं. आत्महत्या म्हणण्याचं काही कारण नाहीये, ही हत्या आहे आणि यांनी आत्महत्येचं कारण स्वरूप देत आहे. हा सरळ दोघांच्या वादामध्ये आत्महत्या झाली काय हे घेतली किंवा फाशी जर घेत असेल तर इथं पूर्ण वळ दिसते, छातीवर अंगावर डोक्यावर मार नसता दिसला. सरळ त्यावेळी यांनी मारहाण केली, तिला दाबलं गळा वगैरे, आणि जेव्हा बेशुद्ध अवस्थेत वाटलं तेव्हा यांनी उचलून हॉस्पिटलने नेलं, परंतु त्या ठिकाणी तिचा जीव गमावलेला असल्याने यांनी पळ काढला. मग कुटुंबाला सांगितलंय ही आत्महत्या नाही, ही आत्महत्या आहे. पूर्ण महाराष्ट्राने याच्यावर विरोधी पक्षाने माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याच्यावर योग्य ती दक्षता घेऊन योग्य तो निर्णय करावे, हात जोडून विनंती. दोन आरोपीच्या संदर्भामध्ये जे सांगितलं गेलं की आता आईने सुद्धा सांगितलं की दोघा जणांची नावं काही वगळली गेली किंवा वकिलांनी जे होय, सांगितलं फक्त अनंत गर्जेंना अटक झालेली आहे, शीतल गर्जे अटक नाहीये, शीतल आंधळे, आणि त्याबरोबर आनंदचा भाऊ हा देखील अटक नाही. आनंदचा भाऊ आणि आनंद ही जॉईंट फॅमिली एकत्र राहत होते, गौरी गर्जे, आनंद आणि हे यांनी आमचं सरळ म्हणणं आहे की ह्या तिघांनी मिळून गौरीचा या ठिकाणी गळा आवळून किंवा कोणत्याही शस्त्राने हत्या करण्यात आलेली आहे. आणि पॉलिटिकल ताकद पॉवर तिला सारखा टॉर्चर करत होता, माझ्याकडे हे, माझ्याकडे ती पॉवर हे, मी काही चालू देणार नाहीये, तिला टॉर्चर करत होता. त्या अनुषंगाने ती गप्प बसली, कारण आपले वडील आई वडील लहानाचं मोठं आपल्याला केलंय, गोरगरीब घराण्यातून आहे, शेतकरी आहे, आपलं काय चालेल याच्या पुढं म्हणून शांत होत होती. परंतु त्याने एवढा फायदा घेतला. जेव्हा तिचं कागदपत्र वगैरे तिला सापडले घर एक्सचेंज करता वेळेसला, तेव्हा त्याच्यात सरळ किरण नावाची महिला तिचं गर्भपात करता वेळेसचे डॉक्युमेंट वगैरे आहेत, ते डॉक्युमेंट आहे. हे आरोप करत नसून आमच्याकडे पुरावा आहे, आम्ही पुरावा दाखवू शकतो, हे आम्ही आरोप नाहीये. आणि तुम्ही सर्व मीडियाने सुद्धा त्याची दखल घ्यावी. ही आरोप नसून पुरावा आहे, सरळ आहे. आणि वकील काय म्हणतो आरोपीचा की हे आई वडिलांना माहित असते. अरे तुझी जर मुलगी अशी असती तू दिली असती का? जर एखाद्याने अगोदर लग्न किंवा असे काय मॅटर असतील तर तू देशील का तुझी मुलगी? आम्ही सुसंस्कृत आहोत, वडील डॉक्टर आहेत, आई सिस्टर आहे, भाऊ पण डॉक्टरकीचा अभ्यास चालू आहे, स्वतः डॉक्टर आहे, पेशाने 1 लाख रुपये पगार आहे, 50-60 लाख रुपये खर्च करून हे केलं. आम्हाला काय दुसरी ठिकाणी द्यायला जागा नव्हती. आम्हाला सरळ फसवण्यात आलेला आहे. मध्यस्थी हो कोणी असो, याने आम्हाला पूर्वकल्पना कोणतीही दिलेली नव्हती. सगळं मुलगा चांगला आहे म्हणून एवढं सांगितलं होतं. त्या अनुषंगाने आम्ही लग्न केलं. लग्न केल्याच्या नंतर कोणत्याही आईबापाला लेकीचं वाटतं की संसार सुखाचा व्हावा, आपल्या लेकीला थोडं दापत असतं. हे दापत असतानाच आज गौरीचं बघितलं तर आत्महत्या करण्याजोगती मुलगी नव्हती, स्ट्रॉंग मुलगी होती, स्ट्रॉंग. ती इतर पेशंटला वाचवत होती, ती स्वतःहून आत्महत्या करणाऱ्यातली मुलगी नव्हती. जेव्हा तिने ड्युटीवरून आली 1 वाजता, तिथून पुढे तिने स्वतः डबा वगैरे सुद्धा घेऊन ही स्वयंपाक करण्यासाठी फळभाजी वगैरे घेऊन आली होती. म्हणजे सांगायचं तात्पर्य एकच आहे, ड्युटीहून येताना नवऱ्याची जेवणाची त्याची सोय करणारी मुलगी येऊन स्वयंपाक वगैरे करायचा, ती मुलगी आत्महत्या कशीच करू शकते? हे सरळ हत्या आहे आणि हे पूर्णपणे दाबण्याचा प्रयत्न होत आहे. हत्या आहे, आत्महत्या कुणी म्हणू नका.